यानंतर डॉक्टर डी.पी. पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन समोर ठेवावं. या ठिकाणी आपण सोया संजीवनी आणि सोयाबीन उत्पादन विक्रमी उत्पादन कसं घ्यायचं या संबंधी चर्चा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. हा कार्यक्रम भारतीय किसान संघाची लातूर शाखा, कारण म्हणजे त्यांना आम्ही विनंती केली, आमचे गडिंगलचे देशपांडे साहेब म्हणून आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही यांना म्हटलं की असं असं आम्हाला घ्यायचं आहे. तर आराध्य सर आणि नवनाथ सर यांच्याशी त्यांनी संपर्क साधून हे कार्यक्रम सगळे 3-4 इथं घ्यायचं ठरवलं आणि भारतीय किसान संघानं आम्हाला यासाठी मदत केली. आणि आम्ही मग त्यानंतर असं ठरवलं की या कार्यक्रमाला 3-4 कार्यक्रमामध्ये आपण जायचं आणि शेतकऱ्यांना 4 मोलाच्या गोष्टी सांगायच्या. आम्ही काय याला मार्गदर्शन करणार नाही. मी तर फक्त मार्गदर्शन करणं हे काय मला योग्य वाटत नाही. खरं म्हणजे आपण हा कृती कार्यक्रम आपल्या सगळ्यांमध्ये कृती कार्यक्रम केला तर एखादी गोष्ट किंवा एखादं ध्येय आपण साध्य करू शकतो. केवळ श्रवण करून किंवा केवळ ऐकून त्यामध्ये होतंय, परंतु तो अर्ध काम होतंय असं मला बऱ्याच वेळा वाटतंय. आणि म्हणून आपण नेहमी कुठलीही गोष्ट करताना, कुठलंही शेतातलं काम असो, पिकाचं काम असो, जोपर्यंत कृती कार्यक्रम आखत नाही, कृती कार्यक्रम करत नाही, तोपर्यंत आपल्याला ध्येयापर्यंत जाता येत नाही. आणि त्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि त्यासाठी मोलाचं सहकार्य आपल्याला किसान संघाच्या जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी दिलेलं आहे. ते पदाधिकारी या निमित्तानं आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून हजर असलेले आमचे मित्र धवन साहेब आणि मी अगदी साईडच्या 2 रूम मध्ये राहायचो. मला आठवतंय 1982 साली मी PhD करत होतो, तेही त्यांचं PhDचं काम चालू होतं. तर आम्ही नेहमी 2 जण जवळच्या रूम मध्ये असल्यामुळे आमचा रोज अगदी दररोजचा संपर्क होता. असे धवन साहेब या कार्यक्रमाला लाभलेले आहेत आणि त्यांनी फार मोठं काम ह्या मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांसाठी मोठं योगदान दिलं आहे. ते हाडाचे सॉइल सायंटिस्ट, मातीचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांना मातीची नाडी माहिती आहे आणि असे शास्त्रज्ञ या भागात आपल्या कुलगुरू म्हणून लाभलेले होते. त्यांनी मोठं काम आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी केलेलं आहे आणि ते पुढे करतायत. आणि मला तर त्यांना आमची विनंती आहे, माझी आणि डॉक्टर जमलेनी सर हक्काचा माणूस म्हणून मराठवाड्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी आपल्या पुढच्या आयुष्य हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी पुढचं आयुष्य त्यांनी द्यावं. पुढच्या आयुष्यामध्ये सगळं काम करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. भारतीय किसान संघ तर करतातच, परंतु धवन साहेबांच्या सारखे जर तांत्रिक मार्गदर्शन करणार, तंत्रज्ञान माहिती असणारी व्यक्ती जर त्याला जोडली गेली तर फार मोठं काम होऊ शकतं याचा आम्हाला विश्वास आहे. तर या कार्यक्रमासाठी आपण जमलेले सगळे शेतकरी बंधू आणि भगिनी पण या कार्यक्रमात कालच्या कार्यक्रमामध्ये नव्हत्या. मला एक भगिनी ह्या इथल्या आठवतात, त्यांचं नाव आबिदा बेन होतं आणि आम्ही त्यांच्या शेतावर गेलो. त्या एकट्या काम करत होत्या आपल्या शेतामध्ये आणि बाकीच्या अजून त्यांच्या मैत्रिणी होत्या बऱ्याच, त्या सुद्धा तिथे काम करत होत्या. त्या काही नाही, त्या आम्हाला म्हणाल्या की आमच्या शेतावर तुम्ही आलंच पाहिजे. आणि त्या एकट्या काम करत होत्या. आम्ही त्यांच्यावर शेतावर आवर्जून गेलो, कारण म्हणजे एवढ्या ह्या विनंती करतायत. तर आपल्या सारखं चिखल होता, शेतात बराच चिखल होता, पाऊस लागून गेला आधी बाबरीचे काटे. तर त्या भगिनी आम्हाला तिथे घेऊन गेल्या आणि खूप चांगलं काम करत होत्या. त्यांनी किती फवारण्या केल्या, काय काय केलं सगळं सांगितलं. माझं कुठे चुकलंय, मला काय करावं लागेल त्या विचारत होत्या. बाकीच्या पण त्यांच्या मैत्रिणी सगळ्या करत होत्या. तिथे लातूरला स्वयं सेवा प्रयोग अशी मीनाक्षी कृपलानी, डॉक्टर मीनाक्षी कृपलानी यांनी सुरू केलेली एक संस्था आहे. त्या संस्थेमार्फत त्या काम करत होत्या. तर ह्या सांगायचा उद्देश एवढा की ह्या कार्यक्रमाला भगिनी उपस्थित आहेत आजच्या आणि तेही चांगलं ह्या ठिकाणी काम करतायत. तर
आज आपण जो कार्यक्रम हा सोया संजीवनीचा केलेला त्याचा मुख्य उद्देश मग सरांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा सहभाग हा मुख्य उद्देश आहे, आम्ही ठेवलेला उद्देश हा. कारण आम्ही आमच्या सगळ्या सर्व्हिस पिरियड म्हणजे आमच्या ज्या सेवा काल जो होता विद्यापीठामधला त्यामध्ये संशोधन केंद्रावर भरपूर काम केलं. बऱ्याच राष्ट्रीय स्तरावरच्या संशोधन योजना होत्या, काही राज्य स्तरावरची संशोधन केंद्र होते, अशा केंद्रावरती आम्ही बरंचसं संशोधन केलं. पण तिथं शेतकऱ्यांचा सहभागाचा अभाव असायचा आणि तो जाणवायचा. कारण आम्ही ज्या वेळेला आमच्याकडचं काहीतरी जे निष्कर्ष आहेत ते ज्यावेळेला शेतकऱ्याच्या शेतावर घेऊन जाऊ त्यावेळेला ते शेतकऱ्याला बऱ्याच वेळेला पटायचे नाहीत किंवा ते अवलंब करायला, त्याचा स्वीकार करायला ते राजी नसायचे, लवकरात लवकर राजी होत नव्हते. मग आम्ही ज्यावेळेला निवृत्त झालो, मी जेव्हा सरांना म्हटलं आपण सगळं संशोधन करतो पण ते घेणारा जो माणूस आहे ज्याच्यासाठी हे करायचं आहे तो जर माणूस त्यात सहभागी नसेल तर आपण केलेलं संशोधन बऱ्याच वेळेला फोल ठरतंय असं वाटतंय. तर काही संशोधन चांगले असतात त्यात वादच नाही, पण बऱ्याच संशोधनाचा जो भाग आहे तो शेतकऱ्याला पटत नाही किंवा त्याच्या त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो लागू होत नाही किंवा तो बसत नाही त्याच्या परिस्थितीमध्ये, आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा शेताची परिस्थिती असेल किंवा हवामानाची परिस्थिती, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बसत नाही. आणि म्हणून आम्ही विचार केला की ह्या शेतकऱ्याचा सहभाग घेऊन आपण त्यालाच सिद्ध करायला लावायचे की बाबा हे संशोधन जे आहे, जे काही सोया संजीवनी जे तंत्रज्ञान आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे ते शेतकऱ्यानं ठरवावं आणि त्यानंच आम्हाला सांगावं की बाबा हे आम्हाला योग्य आहे, नसेल तर नाही म्हणून सांगावं, स्पष्ट सांगावं. त्यामुळं आम्ही विचार केला की शेतकऱ्याचा सहभाग आणि त्याला इंग्रजीमध्ये चांगलं एक नाव देण्यात आलेलं आहे, फार्मर्स पार्टिसिपेटरी रिसर्च असं एक नाव देण्यात आलं. शेतकऱ्याचा सहभाग हा महत्वाचा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये सगळ्या जगामध्ये सुद्धा तसं सुरू आहे की बाबा शेतकऱ्याच्या सहभागानंच आपण अनेक प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान विकसित केली पाहिजे, तर ते तंत्रज्ञान आपल्याला शेतकऱ्याच्या जास्त उपयोगी ठरतं. बाकीचे संशोधन चांगले असतात, वाईट असतात असायला भाग नाही, परंतु तो जर शेतकऱ्याच्या सहभागात असेल तर त्याचा उपयोग हा शेतकऱ्याला चांगला होतो. हे आम्हाला पटलं आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या सहभागाने हे संशोधन सुरू केलेलं आहे. अनेक भागामध्ये आम्ही ह्या चाचण्या घेतलेल्या आहेत. अर्थात शेतकऱ्यांनी सिद्ध केल्यानंतर तो शेतकरी सांगू लागतो की बाबा हे इतरांनी घ्यावं, त्यांनी आपल्या उत्पन्नाची पातळी वाढवावी असं शेतकरी सांगू लागतो. आणि म्हणून आम्ही हा उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून ते गेल्या वर्षी आम्ही परभणीपर्यंत केलं होतं आणि लातूरला सुद्धा होतो आम्ही. परभणीला पण आम्ही या प्रकारचं जे संशोधन होतं ते सुरू केलेलं होतं. त्यात एकच आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे पीक आहे, मगाशी ज्यामध्ये सरांनी सांगितलं की आपल्याला ह्या पिकाला ताणमुक्त ठेवायला पाहिजे. ताण कुठले कुठले असतात, जैविक आणि अजैविक प्रकारचे जे ताण असतात, तर त्या दोन्हीपासून जर या पिकाला मुक्ती मिळाली, जसं माणसाचं आहे, माणसाला जर कुठल्याही टेन्शन म्हणतो आपण किंवा ताण म्हणतो, त्या ताणापासून जर मुक्ती मिळाली तर तो चांगलं काम करू शकतो, चांगला विकास करू शकतो, चांगलं कुटुंब सांभाळू शकतो, सगळं काही चांगलं करू शकतो. तसंच ह्या पिकाचं सुद्धा आहे. आणि या पिकाला ताणरहित, ताणमुक्त जर ठेवलं तर आपण त्या पिकाचं जी उत्पादन क्षमता आहे ती जास्तीत जास्त घेऊ. किती उत्पादन क्षमता आहे आपल्या ह्या सोयाबीनच्या बाबतीत जर बोलायचं झालं, पिकाची उत्पादन क्षमता ही 40 क्विंटल पर्यंत असू शकते. ब्राझीलमध्ये जवळपास 35 क्विंटलमध्ये घेतात, एकरी 35 क्विंटल पर्यंत घेतात. चीनमध्ये जो संस्थान आहे त्याच्यामध्ये जे सोयाबीनचं पीक आहे जवळपास 26 क्विंटल एकरी घेतात. आणि आपण मात्र अजून आपल्या देशात 5.5 क्विंटल वरती जाऊ. तर ही उत्पादनची क्षमता जी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये 5.5 क्विंटल आहे, देशाची तर अजून त्याहून कमी, तर ती वाढवण्याची गरज आहे. म्हणून आम्ही हा विषय हातात घेतलेला आणि शेतकऱ्यांची जनजागृती, मगाशी सरांनी सांगितलं की जे सुप्त गुणसूत्रावरती असलेले जे काही जीन्स आहेत त्या जिनाची जागृती, म्हणजे जीन जागृती करायची आहे, जनजागृती पण करायची आहे, पण जीन जागृती सुद्धा करायची आहे. आणि ही जीन जागृती ह्या संजीवकांच्या मार्फत आपल्याला करायची आहे. कारण हे संजीवक जे आहेत जे सुप्त जीन आहेत, जे मगाशी सांगितलं की अनेक
जीन्स ह्या सांख्यिक किंवा आपण जे म्हणतो उत्पादन देणारे जे जीन आहेत, उत्पादनात जे भाग घेणारे जीन आहेत ते अनेक असतात. तसे क्वालिटेटिव्ह किंवा ज्याला आपण फक्त रंग किंवा गुणधर्म सांगणारे असतात ते कमी असतात, परंतु जे संख्यात्मक वाढ करणारे असतात ते अनेक असतात. आणि त्यातले बरेचसे सुप्त असतात. त्यांना जागे करण्यासाठी जीन जागृती, जनजागृती तर आहेत, आणि जीन जागृती करण्याचे काम आपण ह्या सोया संजीवनीच्या मार्फत करणार आहोत. अर्थात एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला आपण एखादं जीन ऍक्टिव्हेट करतो, जीन म्हणजे जे मगाशी सांगितलं की उत्पादनाचं जे जीन आहे ते जागृत काही केलं की त्याला आवश्यक अशी परिस्थिती निर्माण अवतीभोवती किंवा भोवताली करावी लागते. त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. आणि हे जे एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये पोषण मूल्यांचा मोठा सहभाग असतो. जरी हवामान असलं, जमीन असली तरी पोषण मूल्य ही सुद्धा महत्वाची, फार महत्वाची आहे. तरच आपण त्या जागृत झालेल्या जीनचं जी क्षमता आहे ती क्षमता आपण वापरू शकतो. आणि म्हणून पोषण मूल्य पुरेशा प्रमाणात ह्याला पुरवठा केला पाहिजे. म्हणजे जागृत झालेले जीन्स उत्पादन वाढवण्याकडे आपल्याला मदत करतात. हे ह्यातलं गमक आहे. शिवाय अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या संजीवनी, सोया संजीवनी ह्या संजीवकांचा जो आपण वेगवेगळे तीन चार संजीवक जे आपण वापरत आहोत, ज्याच्यात GA आहे, 6BA आहे, NA आहे, ट्रायकंटोनॉल आहे, हे सगळे जी आणि त्याच्यासोबत पीक संरक्षक आणि पीक पोषक ह्यांचा जो आपण एकात्मिक वापर करतो आहोत, ह्या सगळ्यामुळे हे उत्पादन वाढतंय. जर कोणी ह्यातलं एकच काहीतरी वापरून जर आपण करायचा प्रयत्न केला तसं होणार नाही. एकच केला तर तसं होणार. कालच आमच्या नवनाथ साहेबांनी एक फार मोठी चांगली एक गोष्ट सांगितली त्या फुलांच्या हाराची, की एक फुल जर असेल तर त्याचं काय किंमत नसते, परंतु त्याला जर हार केला तर त्याची किंमत वाढते, असं त्यांनी काल सांगितलं. तसंच काहीच ह्या आमच्या सोया संजीवनीचा जे घटक आहे त्या घटकांचा आहे. आणि म्हणून संपूर्ण घटक जोपर्यंत आपण एकात्मिक पद्धतीने वापरत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याचे जे फायदे आहेत, त्याचा जो उत्पादन वाढीची जी काही क्षमता आहे ती वापरता येत नाही. आणि त्या दृष्टीने आपल्याला करायचं आहे. आपण अनेक भागामध्ये मी थोडक्यात आता सांगणार आहे की बऱ्याच भागामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर घेतले. जवळपास 300 शेतकऱ्यांना आम्ही आवाहन केलं. त्यातले 114 शेतकऱ्यांना दिलं होतं. त्यापैकी 194 शेतकरी त्यात सहभागी झाले. आणि हे 2024-25 आहे मला वाटतं, नाही का, 24-25 गेल्या वर्षी. आणि त्यामध्ये 4 फार्मर असे होते की 20-22 काही जर त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन आहे. त्याच्यानंतर इथं जे बघितलं आणि त्यांनी सगळं सोया संजीवनी तंत्रज्ञान वापरलेलं होतं. त्यात 37 फार्मर असे होते की 16 ते 19 पर्यंत त्यांनी प्रति एकरी उत्पादन काढलं. आणि त्यांनी फुल पॅकेज, परंतु पाऊस जास्त काही ठिकाणी झाला, पाणी साठलं, त्यामुळे त्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला. नाहीतर ते सुद्धा ह्या 20 क्विंटल पर्यंत आले असते. त्याच्यानंतर पुढं 47 फार्मर असे होते की त्यांनी 14 ते 16 क्विंटल पर्यंत उत्पादन काढलं. आणि ह्याच्यात कमी उत्पादन याचं कारण असं की त्यांनी काही प्रमाणात, काही शेतकऱ्यांनी खूप कमी खत वापरलं किंवा काहींनी वापरलंच नाही, असेही काही शेतकरी होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक ट्रेंड आहे की जे ऊसाचे शेतकरी आहेत ते काय करतात, आपल्या त्या ऊसाला दिलेली खतं सोयाबीनला उपलब्ध होती, पण ऊसाला अजिबात कुठलंच खत देत नाही. परंतु त्यांना समजत नाही की काही जी अन्न घटक असतात ते कमी असतात आणि ते अन्न घटक देण्याची गरज असते, ते करत नसल्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये घट होते. तर हे इथं घडलेलं होतं. आणि पार्शल फर्टिलायझर होतं. काही लोकांनी लाईन सोईंग केलं, फ्लॅट वरती घेतलं, पाणी साठलं, सरीवनांबा फॉलो केला नाही. 40 फार्मर असे होते की 12 ते 13 क्विंटल प्रति एकरी उत्पादन काढलं. त्यांनी सुद्धा फर्टिलायझर हे वापर आहे तो कमी केला. आणि कधी कधी मगाशी जमनानी सरांनी सांगितलं की ते जे सीड बियाणं जे आहे ते अति प्रमाणात वापरल्यामुळे तिथं कॉम्पिटिशन, त्याच पिकाच्या रोपांमध्ये जी स्पर्धा आहे ती स्पर्धा निर्माण होते. आणि मग ती स्पर्धा निर्माण झाली ती सूर्यप्रकाशला स्पर्धा होते, अन्न घटकांना स्पर्धा होते, ओलाव्याला स्पर्धा होते, आणि मग एकंदर उत्पादन आहे ते कमी होते. आणि म्हणून बियाणं सुद्धा
हे योग्य असंच वापरलं पाहिजे. त्याच्या युवकांनी काही कमी प्रमाणात स्प्रे घेतले. 67 प्रमाण शेतकऱ्याच्या 8 ते 9 क्विंटलवरच राहिले, कारण का अत्यंत कमी हे खतं दिली. काही ट्रॅक्टर तर पेरणी केली होती अगदी दाट, त्यामुळे असं झालं. आणि 1 किंवा 2 फवारण्या असंही काही लोकांनी केलं. तर त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून त्यांचं उत्पादन एकदम घटलं. आणि गेल्या वर्षी विशेषतः खूप पाऊस होता आणि त्या खूप पावसामध्ये काही लोकांना तण काढता आलं नाही. मी आता इथं आम्ही आलो होतो त्या मी सांगितलं त्या अभिदा बेन म्हणून होत्या त्यांना तणच काढता येईल. त्या इतकं चिखल आणि पाणी होतं, तर असं काही शेतकऱ्यांना करता आलं आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की मगाशी एका शेतकऱ्याने दाखवलं की पिकाला जो ताण बसतो, मगाशी मी बोललो की 2 प्रकारचे ताण आहेत, जैविक ताण, अजैविक ताण. आणि अजैविक ताणामध्ये कमी पाणी नव्हे तर जादा पाणी सुद्धा येतं. जादा पाणी हे सुद्धा अजैविक ताणाचं लक्षण आहे. आणि जैविक ताण म्हणजे कीड आणि रोग. कीड रोग हे जैविक ताणामध्ये येतात. तर हे जैविक ताण आपण कीटकनाशकांच्या फवारण्या वगैरे करू शकतो. परंतु अजैविक ताण ज्या वेळेला पडतात त्यावेळेला कधी कधी नियंत्रण राहत नाही, कारण वातावरणावरती हवामानावरती आपलं विशेषतः पावसावरती आपलं नियंत्रण राहत नाही. आणि ते जे ताण आहेत ते वाढल्यामुळं पिकामध्ये घट होते. आणि विशेष असं की हे संजीवक जे आहे, ही संजीवक मगाशी मी सांगितलं की जीन जागृती करतात. वरून दिलेली जी संजीवक आहेत त्यात सुप्त असलेले जे जीन आहेत त्यांची जागृती करतात. आणि ते जागृत झाले की ताण सहन करण्याची शक्ती, त्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते. आणि ही प्रतिकार शक्ती एकदा निर्माण झाली की भौतिक ताण जे आहेत त्या भौतिक ताणापासून पिकाला मुक्ती मिळते. पीक जोमानं वाढतं, त्याला फुलं जास्त येतात आणि मग शेंगा जास्त वाढतात आणि मग आपल्याला उत्पादन वाढ ही मिळते. विक्रमी उत्पादनाकडे आपण जाऊ शकतो. आणि जरी अगदी कितीही ताण आले तरी सुद्धा पिकाचं काही ना काही चांगलं उत्पादन, इकॉनॉमिक आर्थिक असं उत्पादन मिळतंय. आम्ही 24-25 प्रयोग केले होते. जवळपास 70 शेतकरी होते. 110 एकरावरती केलं होतं. आणि त्यात आम्हाला असं दिसलं की मराठवाड्यापासून ते बारामतीपासून अगदी गडिंग्लजच्या त्या जादा पावसाच्या प्रदेशामध्ये त्या सगळ्यांचा जर आढावा घेतला, सगळ्यांची सरासरी जर काढली ती जवळपास 13.65 क्विंटल प्रति एकरी आलेली होती. जिथं ही सोया संजीवनी वापरली होती त्या ठिकाणी. परंतु ज्या ठिकाणी वापरली नव्हती त्यांचं उत्पादन मात्र 6 ते 7 क्विंटलच्या वरती गेलं नाही. काही शेतकऱ्यांचं तरी पावसाचं ताण बसल्यामुळं 5 क्विंटलच्या आतच होतं. तर ही परिस्थिती टाळण्यासाठी आपल्याला उत्पादन वाढ करायची असेल आणि ह्या परिस्थितीवर मात करायची असेल तर सोया संजीवनीचा आपल्याला अवलंब केलाच पाहिजे. तरच आपण आपलं विक्रमी उत्पादन हे घेऊ शकतो. हे त्यानुसार मला सांगायचं, बरेच गोष्टी सांगता येतील. आपण गेल्या वर्षी आपण जे या भागामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतावरती प्रयोग घेतले त्यामध्ये आता मगाशी सरांनी सांगितले की ते गुलाब म्हणून जे आहेत त्यांनी या भागात उत्पादन चांगले पहिला क्रमांक मिळवला. आणि मला वाटतंय आपण जर सगळ्यांनी या सोया संजीवनीच्या पद्धतीचा वापर केला, सोयाबीन संजीवनीच्या तंत्राचा वापर केला तर निश्चितपणे तुम्हाला हे विक्रमी उत्पादन घेणं शक्य आहे. बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात की कशाला खर्च करायचा, सोयाबीनला तर भाव कमी आहे. परंतु आपण जर लक्षात घेतलं की जे शेतकरी कमी उत्पादन घेतात त्यांना खर्च तेवढाच करावा लागतो. जे शेतकरी जादा उत्पादन घेतात त्यांना थोडासा जास्त करावा लागतो. पण बाजारभाव कमी असल्यामुळे होणारं नुकसान कमी उत्पादक शेतकऱ्याला जास्त फटका देतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून बाजारभाव पडले किंवा बाजारभाव कमी आहे म्हणून उत्पादनासाठी खर्च करायचं नाही किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं नाही, हे थोडंसं आर्थिकदृष्ट्या चुकीचं धोरण आहे असं मला वाटतं. त्यामुळं जरी बाजारभाव जे काय असतील त्या बाजारभावामध्ये जास्त उत्पादन काढलं तर तुम्हाला बसणारा उत्पादनाचा तोट्याचा जो फटका आहे तो कमी होईल. आणि त्यासाठी आपण
विक्रमी उत्पादन घेण्यासाठी थोडासा जास्त उत्पादन खर्च करून आपण हे उत्पादन घ्यावं. तुम्हाला बाजारभावाचा फटका कमी बसेल आणि इतरही काय लागतं का बाजारात कीटकनाशक आणि सोनेपूर पैठण बाजारात हा आता ते सांगतो. आता हा जो मगाशी दाखवला तुम्हाला जे किट आहे त्यामध्ये ती 4 फवारणीचे 4 असे पॅकेट आहेत. त्यामध्ये सगळं दिलेलं आहे. तुम्ही आता समजा पहिल्या फवारणीत 1 फवारणी 2 फवारणी 3 फवारणी 4 फवारणी असे केलेलं आहे. पहिल्या फवारणीला 75 लिटर पाणी लागते एकराला. ते 75 लिटर मध्ये सगळं मिसळायचं. त्याच्यासोबत जे कीटकनाशक आहे तर पहिल्या फवारणीत आलिका असेल किंवा 12-1-0 असेल हे सगळं जे आहे ते तुम्ही बाजारातून घ्यायचं आणि ते त्यात 75 लिटर मध्ये मिक्स करायचं आणि मग त्याचे 5 पंप जे आहेत ते 5 पंप सगळ्या एक एकर क्षेत्रावरती फवारायचे. तसंच 100 लिटर दुसऱ्याला लागतंय, तिसऱ्याला 100 लिटर लागतंय, चौथ्याला 120 लिटर लागतंय. तर असं आणि ते सगळे घटक मिक्स करायचे. जे बाजारातून कोणते घ्यायचे त्यात एक पत्रक छोटं ते घातलेलं आहे. त्याच पत्रकामध्ये लिहिलेलं आहे बाजारातून कुठले घ्यायचे आणि ते घ्यायचे, ते मिक्स करायचे, चांगले ढवळायचे आणि त्यामध्ये वसंत ऊर्जासारखं हे टाका. ते स्टिकर सारखं सुद्धा काम करते. फार छान म्हणजे तुम्ही फवारलं की ते जे घटक आहेत ते घटक धरून ठेवतो, पानावर ठेवतो आणि जरी थोडा बारीक पाऊस आला तर त्यापासून ते धुवून जात नाही आणि त्याचं अब्सॉर्प्शन किंवा ज्याला आपण आत वनस्पतीच्या पानामध्ये जाण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा वाढवते आणि त्यामुळं आपल्याला चांगला परिणाम होतो. त्यामुळे अशा वसंत ऊर्जासारखं स्टिकर न घालता वसंत ऊर्जासारखं जर तुम्ही घटक मिसळला आणि तो कमी असतो कारण लिटरला 5 मिली ते मिसळावं लागतं. तेवढं केलं तर अनेक आपल्याला फायदे मिळू शकतात. तर अशा दृष्टीनं आपण ह्या सोया संजीवनीचा वापर करावा एवढं मी या निमित्तानं आवाहन करतो. आणि आम्हाला इथं बोलण्यासाठी आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी आपण जो सहभाग दर्शवणार आहात, सगळा सहभाग आता दर्शवला ह्या कार्यक्रमात, त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तुकारामजीने एक फार चांगला प्रश्न उपस्थित केला आणि तो म्हणजे डुकरांचा आणि हरणांचा. तर मी जत भागामध्ये मी फिरत होतो, तिथं द्राक्ष बागा आहेत त्या भागात. तर त्या लोकांनी काय केलंय, कुत्र्याचे आवाज किंवा असं काही हे प्राणी येतात म्हणून कुत्र्याचा जो आवाज आहे तो टेप करून रात्रभर लावतात किंवा दिवसाही लावतात आणि त्यामुळे आता कितपत उपयोग होतो माहित नाही हरणांना किंवा डुकरांसाठी. कुत्र्याचा जो भुंकण्याचा आवाज आहे ना त्याचं काय ते गॅजेट आहे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे आणि ते मिळतंय. कदाचित तुकारामजींनी जर त्याचा केलं तर मला ते थोडस आणि ते मला वाटतं योजना स्वरूपात जर शासकीय योजना म्हणून ते जर तशा प्रकारे द्यायला केलं तर काही आंशिक आशेनं आपल्याला माकडं असतील किंवा ही जी डुकरं आहेत, हरणं आहेत त्यांच्याबद्दल थोडस राहत मिळू शकते. तो प्रयत्न करायला हरकत नाही कारण मी करतील ते.